कडूंनी सरकारला 2 ऑक्टोबरचा अल्टिमेटम दिलेला आहे। पाऊस डोक्यावर असल्यानं आंदोलन पुढे ढकलतोय असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। 3 ऑक्टोबर पर्यंत तारीख सांगा, नाहीतर मंत्रालयात घुसून आंदोलन करू, अशा प्रकारचा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिलेला आहे। तर सक्तीची कर्जवसुली कराल तर अधिकाऱ्यांना झाडाला बांधून ठोकू असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिलेला आहे। राज्य सरकारचा निरोप घेऊन मंत्री उदय सामंत हे काही वेळापूर्वीच बच्चू कडू यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। कडूंच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची आमची जबाबदारी असून कर्जमाफीसाठी 15 दिवसांमध्ये समिती स्थापन करण्याची ग्वाही देखील उदय सामंत यांनी बच्चू कडू यांना दिलेली आहे। आणि आता पाणी पिऊन बच्चू कडू यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे, तुर्तास तरी स्थगित केलेलं आहे। हे पत्र शासनाने दिलेलं आहे, हा आमचा वचननामा आहे असं मानून त्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं। शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महायुतीचं सरकार बच्चूभाऊंसोबत आहे, हा देखील मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो। आणि त्यांच्या काळजीपोटी आणि त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्याच आंदोलनकर्त्यांच्या काळजीपोटी आणि शेतकऱ्यांच्या काळजीपोटी बच्चूभाऊंनी आपलं आंदोलन मागे घ्यावं ही शासनाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो। 2 मिनिटातच या पत्राचा प्रिंट हा आपल्याकडे येईल, मी तो बच्चूभाऊंकडे स्वाधीन करेन। देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते, ते पण आता बोलले। आमचं म्हणणं तेच होतं का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाळलं आहे ते मौन सोडा आणि कर्जमाफीबद्दल एक डाव तरी बोलले ते सरसगट सगळ्यांना कर्जमाफी करा, किती पैसे लागते, काय लागते, कोणाला माफ करायचं, कोणाला नाही करायचं, किती माफ करायचं, आणि विशेषतः ज्यानं कर्ज भरलं त्याचा पण विषय आहे। त्याच्यानं किती लोक सुटले हा सगळा विषय काही 1-2 दिवसाचा नाही आहे, तुम्हाला माहित आहे। आपण 90% कर्जमाफीमध्ये यश मिळवलेलं आहे। कर्जमाफी थांबवली होती, कोणी बोलत नव्हतं। अजितदादाचं मला बयान माहीत आहे, ते म्हणत होते मला कुठं माहीत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कर्जमाफीची घोषणा केली म्हणून। पण आज अजितदादा बोलले पुण्याला, दिव्यांगाने तिथे आंदोलन केलं आणि अजितदादांना तिथं सांगितलं का कर्जमाफी आम्ही आता हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे, म्हणजे आपल्या आंदोलनानं बोलकं केलं, लक्षात घ्या। मागील 7 दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांचं हे उपोषण सुरू होतं। आज अखेर बच्चू कडू यांनी आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। बच्चू कडू यांनी एका वृद्ध महिलेच्या हातून सरबत पिऊन हे उपोषण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। मात्र याच वेळेला सरकारला 2 ऑक्टोबर पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे। पाऊस डोक्यावर असल्यानं मी आंदोलन मागे घेतोय, हे आंदोलन मी पुढे ढकलतोय, अशा प्रकारचं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलेलं आहे। 3 ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफीची तारीख सांगा, नाहीतर मंत्रालयात घुसून आंदोलन करेन, अशा प्रकारचा इशारा देखील सरकारला बच्चू कडू यांनी दिलेला आहे। त्याचबरोबर सक्तीची कर्जवसुली थांबवा या संदर्भातील GR काढा, अन्यथा वसुलीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना झाडाला बांधून आम्ही ठोकू, अशा प्रकारचा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिलेला आहे। आज उदय सामंत सरकारचा निरोप घेऊन बच्चू कडू यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठवलेलं पत्र बच्चू कडू यांच्या समोर उदय सामंत यांनी वाचून दाखवलं, काही महत्त्वाच्या मागण्या देखील मान्य केल्या। कर्जमाफी संदर्भातील समिती आम्ही 15 दिवसात नेमू आणि त्यानंतर तिचा अहवाल आल्यावरती कर्जमाफी संदर्भातील निर्णय घेऊ, अशा प्रकारची ग्वाही दिल्यानंतर बच्चू कडू हे आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यासाठी तयार झाले आणि त्यांनी आपलं उपोषण 7व्या दिवशी आज स्थगित केलेलं आहे। मात्र 2 ऑक्टोबर पर्यंतची डेडलाईन दिलेली आहे, 2 ऑक्टोबर पर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिलेला आहे। त्याच वेळेला त्यांनी सरकारला इशारा देखील दिलेला आहे, पाऊस डोक्यावर आहे त्यामुळे मी उपोषण पुढे ढकलतोय, मात्र 2 ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफीची तारीख जाहीर केली नाहीत तर मंत्रालयात घुसून आंदोलन करू, अशा प्रकारचा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला आहे।